एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील सहभागी झाली होती। सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि गौतमीचा व्हॅलेंटाईन कसा असेल याबाबत तिने मुलाखतीत काय म्हटलंय ते पाहूया। खरं तर व्हॅलेंटाईन चा दिवस आहे, व्हॅलेंटाईन वीक साजरा होतोय। तुझा व्हॅलेंटाईन कसा आहे? माझा अजिबात व्हॅलेंटाईन नाही आहे ॲक्च्युली। सगळं कार्यक्रमच असतात। बरं, जेव्हा केव्हा असेल तेव्हा तो कसा असेल? कदाचित त्यावेळेस खूपच असणार। म्हणजे कसा असेल? काय कसा व्हॅलेंटाईन तुला आवडेल? आज नाहीये, आज नाहीये. कसा आवडेल? तो कसा असावा? कुठेतरी फिरायला जायचं, छान एन्जॉय करायचं, मस्त जेवण वगैरे करून ओके, हे ठीक आहे, एवढं ओके। आणि ती व्यक्ती कशी असावी? ती व्यक्ती मी नेहमी सांगते की समजून घेणारी असावी। बरेच गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत, त्या गोष्टींना एक्सेप्ट करणारी असावी, हे मला पाहिजे। तर कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटीलने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत आपल्या आठवणी सांगितल्यात। दादांना कधी भेटले नाही, पण त्यांनी मला कायम पाठिंबा दिला, असं गौतमीने म्हटलं। अजितदादा आणि गौतमी पाटील असा एक दादांना एक राग आला होता, तक्रार केली होती कोणीतरी पक्षातून। दादांनी असं निक्षून सांगितलं होतं की कोणी आता गौतमी पाटीलचे शो ठेवायचे नाही। मग नंतर काय झालं माहिती नाही, पण दादा कधी कधी आपल्या कार्यकर्त्यांना दम पण द्यायचे, पाटलींबाईला बोलवू का काय नक्की? मला हा विषय माहीत नाही, पण मी एक सांगते दादांच्या बाबतीत, न कळत का होईना पण दादांनी मला सपोर्ट केला। कधी दादांसोबत मी बोलले नाही, आमची भेट नाही, कधीच नाही, पण दादांनी सपोर्ट केला मला। म्हणजे ते दोन शब्द दादांचे प्रेमाचे, म्हणजे मला बोलणं असू दे, ते आता मध्ये बैलांसमोर नाचली किंवा तुला काय करायचंय, म्हणजे हा दादांचा मला सपोर्ट टाईपच माझ्यासाठी झालं की हा दादांनी मला सपोर्ट केला। हे बरोबर आहे, लोकांनी बरंच मला ट्रोल केलं, काय केलं, मग दादांनी त्याच्यावर उत्तर दिलं आणि दादांनी प्रत्येक कलाकाराला म्हणजे सपोर्ट केलाय, प्रत्येक कलाकाराला दादांनी जीव लावलाय, असं म्हणून ते एक दादांसाठी आणि माझ्यासाठी ते चांगलं होतं असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।